नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आज दिनांक 29 ऑक्टोबर 2025. आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर 15 तारखेनंतर बाजारभाव काय असतील आणि येत्या काळामध्ये जुन्या कांद्याचा आणि नवीन कांद्याची आवक आणि बाजारभाव काय असतील या संदर्भात मी काल एक व्हिडिओ बनवलेला आहे. अजून कोणी शेतकरी नाही ते व्हिडिओ नाही बघितला असेल तर ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. तर आज सोलापूर मार्केटमध्ये जो काही बाजारभाव आहे स्थिर मार्केट बघायला भेटलेला आहे. तर कालच्या सारखा सेम मार्केट आज सोलापूर मार्केट कांदा बाजारभाव आहे. तो म्हणजे कसं 23 रुपये ते 25 रुपयामध्ये काही मोजके उकल गेलेले आहेत. सरासरी म्हणजे चांगल्या कांद्याला चांगला बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये भेटत आहे. जे काही बियाण्याचे कांद्याला आहे ते 23 रुपयापर्यंत 25-26 रुपयापर्यंत मार्केट बाजारभाव जात आहे. आणि जे काही काजळी लागलेला कांदा आहे, परत डॅमेज कांदा आहे, पत्ती निघालेला कांदा आहे ते 1600 ते 1500 रुपयामध्ये एक नंबर बाजारभाव आहे. म्हणजे एकंदरीत पाहिला असता पूर्णपणे कलरचा कांदा जो आहे तो 1900 ते 2100 रुपयापर्यंत बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये आज बघायला भेटलेला आहे. म्हणजे कालच्या प्रमाणे आज बाजारभाव स्टेबल आहे. ही परिस्थिती सोलापूर मार्केटची आहे. तर शेतकरी मित्रांनो, जो काही नवीन कांदा आहे, नवीन कांद्याची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये 5 ते 10 गाड्याचीच असेल, कारण की आवक भरपूर कमी आहे. आणि त्यापैकी आज जो काही एक नंबर जो कांदा आहे तो 15 ते 1600 रुपयापर्यंत गेलेला आहे. काही वक्कल 1-2 वक्कल जो आहे 17 रुपये ते 18 रुपये गेलेले आहेत. परंतु त्यामध्येही गोल्टीचा जो प्रमाण आहे तो जास्त आहे. त्यामुळे जे काही बाजारभाव आहे ते पण स्टेबल आहे. एकंदरीत आज सोलापूर मार्केटचं काही बाजारभाव बघितला असता तर स्टेबल मार्केट आहे. म्हणजे हा महिना अखेर आहे. महिना अखेर आणि महिन्याच्या सुरुवातीला बाजारभावामध्ये चढ उतार बघायला भेटतो. तर बघूया तर येत्या काळामध्ये बाजारभाव काय असतील. आणि आपल्या चॅनलला नक्की फॉलो करून घ्या, नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजचे जे काही कांद्याचे विषयक अपडेट आहे तुम्हाला भेटतील. तर भेटूया अशाच कांद्याविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.